नमस्कार. आज आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या एका अशा अध्यायाबद्दल बोलणार आहोत ज्याने ब्रिटिश साम्राज्याला अक्षरशः मुळापासून हादरवून सोडलं. हो, आपण बोलतोय 1920 ते 1922 दरम्यान झालेल्या असहकार चळवळीबद्दल. ही भारताची पहिली देशव्यापी जनचळवळ होती जिने खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा लढा घराघरात नेला. जरा विचार करा, एका बाजूला आहे जगातलं सर्वात शक्तिशाली साम्राज्य, ज्याच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नाही असं म्हणतात, आणि दुसऱ्या बाजूला आहेत निशस्त्र भारतीय. अशा परिस्थितीत प्रतिकार करायचा तरी कसा, हा एक मोठाच प्रश्न होता. आणि मग 1920 साली भारताला याचं उत्तर मिळालं, एका शब्दात, असहकार. विचार अगदी साधा होता, पण त्याची ताकद प्रचंड होती. कल्पना करा, जर देशातल्या लोकांनीच सरकारला मदत करायचं नाकारलं तर ते राज्य तरी कसं करणार. ह्याच एका कल्पनेवर ही संपूर्ण चळवळ उभी राहिली. चला तर मग जरा मागे जाऊन बघूया की या चळवळीची ठिणगी नेमकी पडली कशी. कारण कोणतीही मोठी क्रांती एका रात्रीत होत नाही, त्यामागे अनेक वर्षांचा दाबून ठेवलेला संताप आणि असंतोष असतो. झालं असं की पहिल्या महायुद्धानंतर लोकांच्या मनात आशेचा एक किरण होता, पण झालं उलटच. महागाई वाढली, कर वाढले आणि ब्रिटिशांनी दिलेलं स्वराज्याचं वचन तर ते विसरूनच गेले. वरून रौलेट कायद्यासारखे काळे कायदे आले आणि जालियनवाला बाग हत्याकांडाच्या घटनेने तर लोकांच्या सहनशीलतेचा अक्षरशः अंत पाहिला. आता हा रौलेट कायदा किती भयंकर होता याचा विचार करा. सोप्या भाषेत सांगायचं तर या कायद्याने भारतीयांकडून त्यांचे मूलभूत हक्क हिसकावून घेतले. म्हणजे सरकारला नुसता संशय आला तरी ते कोणालाही कोणत्याही पुराव्याशिवाय थेट तुरुंगात टाकू शकत होतं. हा तर लोकशाहीचा गळा घोटण्यासारखाच प्रकार होता. आणि मग घडली ती काळ रात्र, जालियनवाला बाग. अमृतसरमध्ये शांततेत सभा करणाऱ्या हजारो निष्पाप लोकांवर जनरल डायरने अंधाधुंद गोळीबार केला. या अमानुष घटनेने संपूर्ण देश हादरला आणि ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवरचा जो काही थोडाफार विश्वास होता तोही उडून गेला. अशा या संतापाच्या आणि निराशेच्या वातावरणात महात्मा गांधींनी देशाला एक नवा मार्ग दाखवला. त्यांनी या विखुरलेल्या असंतोषाला एका संघटित, देशव्यापी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहिंसक चळवळीचं रूप दिलं. पाहूया त्यांची ही रणनीती नेमकी होती तरी काय. गांधीजींची योजना खूप विचारपूर्वक आखलेली होती. ती थेट संघर्षाची नव्हती. पहिला टप्पा होता बहिष्कार, म्हणजे ब्रिटिशांनी दिलेल्या पदव्या सन्मान परत करणे. जर त्यानेही सरकार बदललं नाही तर मग दुसरा टप्पा होता सविनय कायदेभंग, म्हणजेच शांततेच्या मार्गाने कायदे मोडणे. आणि शेवटचा निर्णायक टप्पा होता कर न भरणे. तर मग असहकार म्हणजे नेमकं करायचं काय होतं? सोपं होतं. लोकांनी सरकारी नोकऱ्या सोडायच्या, मुलांनी शाळा कॉलेजवर बहिष्कार टाकायचा, वकिलांनी कोर्टात जायचं नाही आणि विशेषतः विदेशी मालावर, त्यातही कापडावर बहिष्कार घालायचा. उद्देश दुहेरी होता. एकीकडे ब्रिटिश व्यवस्थेला आतून खिळखिळं करायचं आणि दुसरीकडे स्वदेशीचा वापर करून देशाला आत्मनिर्भर बनवायचं. आणि काय सांगायचं, गांधीजींच्या या एका हाकेला संपूर्ण देशाने इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की ही चळवळ फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित न राहता खेड्यापाड्यांपर्यंत घराघरात पोचली. ती खऱ्या अर्थाने एक जनचळवळ बनली. ही स्लाइड आपल्याला या चळवळीचं खरं स्वरूप दाखवतंय. बघा, राष्ट्रीय स्तरावरचा असहकार हा विचार स्थानिक प्रश्नांशी कसा जोडला गेला हे इथे अगदी स्पष्ट दिसतंय. संयुक्त प्रांतात शेतकऱ्यांनी जमीनदारांविरुद्ध आवाज उठवला, तर पंजाबात अकालींनी गुरुद्वारा सुधारण्याचा लढा हाती घेतला. आंध्रामध्ये आदिवासींनी जंगल कायद्यांना आव्हान दिलं. म्हणजे प्रत्येक ठिकाणचा लढा वेगळा होता, पण सर्वांना जोडणारा धागा एकच होता: ब्रिटिश सत्तेला विरोध. आणि हेच या चळवळीचं सगळ्यात मोठं यश होतं. या चळवळीनं स्वातंत्र्याचा लढा केवळ काही सुशिक्षित लोकांपुरता मर्यादित ठेवला नाही, तो थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि विशेषतः महिला पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने घराबाहेर पडून या राष्ट्रीय यज्ञात सामील झाल्या होत्या. चळवळ आपल्या शिखरावर होती. सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण तेव्हाच उत्तर प्रदेशातल्या एका छोट्याशा गावात एक अशी घटना घडली ज्याने सगळा खेळच बदलून टाकला आणि गांधीजींना संपूर्ण चळवळ थांबवण्याचा एक अत्यंत कठीण निर्णय घ्यावा लागला. ही टाईमलाईन बघा. सप्टेंबर 1920 मध्ये सुरू झालेली ही चळवळ जवळपास 1.5 वर्ष यशस्वीपणे चालली. पण 4 फेब्रुवारी 1922 रोजी चौरी चौरा येथे एका संतप्त जमावाने पोलीस स्टेशनला आग लावली, ज्यात 22 पोलीस कर्मचारी मारले गेले. या एका हिंसक घटनेनंतर गांधीजींनी अवघ्या एका आठवड्यातच ही देशव्यापी चळवळ मागे घेण्याची घोषणा केली. गांधीजींचा हा निर्णय अनेकांना पटला नाही. अनेक नेत्यांनी त्यावर टीकाही केली. पण गांधीजी आपल्या अहिंसेच्या तत्वावर ठाम होते. त्यांच्यासाठी साधन शुचिता म्हणजे ध्येय गाठण्याचा मार्ग
हा ध्येयापेक्षाही महत्त्वाचा होता. त्यांचं स्पष्ट मत होतं की जर लोक अहिंसेचं पालन करू शकत नसतील तर हिंसेने मिळालेलं स्वराज्य हे खरं स्वराज्य असूच शकत नाही. तर चळवळ तर थांबली. मग आपण याला अपयश म्हणायचं का, की हे वादळ शांत होण्याआधी भविष्यातल्या एका मोठ्या लढाईची पायाभरणी करून गेलं? चला या चळवळीच्या खऱ्या वारसाचं विश्लेषण करूया. हे खरं आहे की एका वर्षात स्वराज्य मिळवण्याचं ध्येय पूर्ण झालं नाही. त्या अर्थाने ते एक अपयश होतं. पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर या चळवळीने करोडो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची आणि आत्मसन्मानाची ज्योत पेटवली. लोकांना हे समजलं की आपण एकत्र येऊन शांततेच्या मार्गानेही एका बलाढ्य साम्राज्याला आव्हान देऊ शकतो. आणि हेच या चळवळीचं खरं यश होतं. या काळात दिसलेली हिंदू मुस्लिम एकी ही अभूतपूर्व होती. अस्पृश्यतेसारख्या सामाजिक प्रश्नांवर राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चळवळीने भविष्यातल्या सविनय कायदेभंग आणि भारत छोडो आंदोलनासाठी एक मजबूत पाया आणि एक प्रशिक्षित नेतृत्व तयार केलं. तर मग पुन्हा तोच प्रश्न, मध्येच थांबलेली ही चळवळ एक अपयश होती की स्वातंत्र्याच्या शाळेतला तो एक महत्त्वाचा धडा होता ज्याने देशाला जिंकायला शिकवलं? यावर नक्कीच विचार करायला हवा.